कोल्हापूर उत्तर हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक लक्षवेधी मतदारसंघ ठरलेला आहे। या मतदारसंघामध्ये सध्या काँग्रेसच्या जयश्री जाधव या आमदार आहेत, परंतु काँग्रेस पक्षाचे शीर्षस्थ नेते आहेत ते उमेदवारी बदलण्याच्या मानसिकतेमध्ये सध्या तरी दिसतात। तर पुन्हा छत्रपती घराण्यामध्ये उमेदवारी द्यायची का असाही मोठा प्रश्न आहे। परंतु महायुतीचा जो उमेदवार असणार आहे तो सक्षम असणार आहे आणि त्या सक्षम उमेदवारास तोडीस तोड किंवा तुल्यबळ अशा पद्धतीचा उमेदवार देण्याच्या दृष्टीने काँग्रेसचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। दुसरीकडे भारतीय जनता पक्षातून सुद्धा अनेक जण इच्छुक दिसतात आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून राजेश क्षीरसागर यांनी या मतदारसंघामध्ये मोठा निधी सुद्धा आणलेला आहे। कोल्हापूरसाठी आत्तापर्यंत आलेला नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी निधी आणलेला आहे। काही वर्षामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून कृष्णराज माडिक यांनी स्वतःची एक प्रतिमा निर्माण केलेली आहे। दक्षिण मतदारसंघामध्ये माजी आमदार राहिलेले अमल माडिक यांना जवळजवळ उमेदवारी निश्चित मांडलेली आहे। त्यामुळं उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदारसंघात एकाच घरातला उमेदवार द्यायचा का याचाही भारतीय जनता पक्ष नेमका कसा विचार करतोय। हाय हॅलो नमस्कार, मी ओमकार, तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत रिपोर्टर्स अँगल, आपला स्पेशल सेगमेंट। सध्या आपला दौरा चालू आहे, महाराष्ट्र दौरा। त्यानिमित्तानं आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहोत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नेमकं राजकारण कसं चालतं, लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, अनेक मान्यवरांना सुद्धा आपण भेटलेलो आहोत। सध्या आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाबाबत, आणि त्यानिमित्त चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे दयानंद सर। चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। सगळ्यात माझा पहिला प्रश्न असा असेल की नेमकं वारं कुणाच्या बाजूने आहे? कोल्हापूर उत्तरमध्ये नेमकं वारं कुणाच्या बाजूने आहे? कोल्हापूर उत्तर हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक लक्षवेधी मतदारसंघ ठरलेला आहे। इथं नेमकं वारं कोणा म्हणण्यापेक्षा इथं उमेदवारी नेमकी कोणाची इथनं सध्या या मतदारसंघातलं वारं आहे। कारण या मतदारसंघामध्ये सध्या काँग्रेसच्या जयश्री जाधव या आमदार आहेत। त्यांना उमेदवारी परत कितपत मिळणार याबद्दल साशंकता आहे। त्यांनी स्वतः विश्वास व्यक्त केला आहे की या निवडणुकीमध्ये पुन्हा उमेदवारी मिळेल, परंतु काँग्रेस पक्षाचे शीर्षस्थ नेते आहेत ते उमेदवारी बदलण्याच्या मानसिकतेमध्ये सध्या तरी दिसतात। त्यामुळं त्यांच्याऐवजी जर नवा उमेदवार द्यायचा असेल तर तो कोण असायला पाहिजे याबद्दलची पक्षांतर्गत चाचणीसुद्धा सुरू आहे, त्याची चाचपणी केली जात आहे। लोकसभेप्रमाणे यावेळी परत एक असा मुद्दा मांडला जातो की पुन्हा एकदा राजघराण्यामध्ये उमेदवारी दिली जावी काँग्रेस पक्षाकडून। त्याप्रमाणे काँग्रेसमध्ये या मतदारसंघात पूर्वी आमदार राहिलेले माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि त्यांच्या पत्नी मधुरिमा राजे या दोघांच्या नावांची चर्चा आहे, परंतु हे चर्चेच्या पातळीवरचं आहे। कारण असं की लोकसभेसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिलेली होती, तर पुन्हा छत्रपती घराण्यामध्ये उमेदवारी द्यायचं का असाही मोठा प्रश्न आहे। त्यामुळे नवा कुठला एक चेहरा शोधायच्या दृष्टीनं काँग्रेसचे नेतृत्व या दृष्टीनं प्रयत्न करत आहे। त्यामुळे नेमका चेहरा कोण आहे काँग्रेसकडे हे अजून स्पष्ट झालेलं नाही। काँग्रेसचे नेते तसा शोध घेत आहेत। सर, तुम्ही म्हणलात की काँग्रेसचा उमेदवार या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहेत, तर नेमका काँग्रेस उमेदवार देताना कोणत्या चेहऱ्याचा किंवा कोणत्या फॅक्टरचा विचार करू शकतो? या मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार देताना महायुतीचा जो उमेदवार असणार आहे तो सक्षम असणार आहे। अर्थात महायुतीचे उमेदवार कोण याच्याबद्दलची वेगळी स्पर्धा आहे, त्याचा आपण वेगळा विचार करू, परंतु महायुतीचा जो उमेदवार असणार आहे तो सक्षम असणार आहे आणि त्या सक्षम उमेदवारास तोडीस तोड किंवा तुल्यबळ अशा पद्धतीचा उमेदवार देण्याच्या दृष्टीने काँग्रेसचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। ते नेमके काय सुरू आहेत ते त्याची अद्याप सगळे गुलदस्त्यात आहे, परंतु अंतर्गत पातळीवर पक्षांतर्गत पातळीवर याचा मोठा खल सुरू आहे आणि महायुतीच्या उमेदवाराला सामना करू शकेल असा एक सक्षम उमेदवार आणण्याच्या दृष्टीने सध्या प्रयत्न सुरू आहे। तुम्ही महायुतीचा विचार बोलत होता, आता काय वाटतंय महायुतीकडून नेमका कोण उमेदवार रिंगणात असेल? जसं आपण बघितलं की काँग्रेस पक्षाकडून अनेक इच्छुकांची इकडे रांग दिसते, त्याहून अधिक मोठी रांग आपल्याला महायुतीमध्ये दिसते। कारण महायुतीमध्ये दावेदार सुद्धा जास्त आहेत। या मतदारसंघामध्ये मागे 2 वेळा पूर्वी ठाकरे शिवसेनेमध्ये असले किंवा शिवसेना एकत्र असताना शिवसेनेकडून 2दा राजेश क्षीरसागर हे आमदार झालेले आहेत आणि आता ते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षसुद्धा आहेत। मित्रा या जसं नीती आयोग आहे तशाप्रमाणे राज्यामध्ये मित्रा आहे त्याचेही ते प्रमुख आहेत, तर ते पुन्हा या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि या मतदारसंघामध्ये मी पूर्वी निवडून गेलेलो आहे। त्यामुळं पुन्हा एकदा मी या मतदारसंघात राहील तर निवडून येऊ आणि राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून मोठी कामं केलेली आहेत आणि या कामाच्या आधारे कोल्हापूरची जनता मला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवेल असं त्यांना विश्वास वाटतो। परंतु दुसरीकडे भारतीय जनता पक्षातून सुद्धा अनेक जण इच्छुक दिसतात। कारण या मतदारसंघामध्ये जेव्हा पोटनिवडणूक झालेली होती तेव्हा सत्यजित कदम हे भाजपकडून राहिलेले होते, ते आधीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून राहिलेले होते, परंतु नंतर त्यांनी आपला पक्षी विचार बदलला आणि ते भाजपमध्ये झाले।
भारतीय जनता पक्षाचे जे आता प्रमुख आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धनंजय महाडिक यांचे ते जवळचे नातेवाईक आहेत. माधवराव महाडिक जे काँग्रेसचे पूर्वी नेते होते त्यांचे ते भाचे आहेत. तर त्यांनीही या मतदारसंघामध्ये काही कामं केलेली आहेत आणि मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतं घेतलेली होती, चुरशीची लढत दिलेली होती. त्यामुळं त्या मिळालेल्या मताच्या आधारे या निवडणुकीमध्ये मी चांगली लढत देऊ शकतो, किंबहुना विजयी होऊ शकतो अशा पद्धतीचा विश्वास सत्यजित नाना कदम यांना आहे. त्यामुळे तेही निवडणूक लढवतात. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचं म्हणणं असं आहे की या मतदारसंघामध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिली पाहिजे आणि असा दावा करून 2014च्या निवडणुकीमध्ये पूर्वी जे देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहेत महेश जाधव, त्यांनी उमेदवारीची मोठी दावेदारी केलेली आहे. त्याचबरोबर महानगर अध्यक्ष म्हणून राहिलेले राहुल चिकोडे तेही या मतदारसंघामध्ये लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळं आपल्याला असं दिसतं की या मतदारसंघामध्ये महायुतीचे इच्छुकांची संख्या चांगली आहे आणि ते सगळेजण सक्षम उमेदवार आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची ह्याचा गुंता निर्माण झालेला आहे. कारण गणेशोत्सवाचा परवा जो विसर्जनाचा जो कार्यक्रम झाला तर त्यावेळी भारतीय जनता पक्षाचा स्वतंत्र स्वागत मंडप होता आणि सत्यजित कदम यांनी स्वतंत्र मंडप गाठलेला होता. त्यामुळं भाजपमधले अंतर्गत मतभेदसुद्धा काही प्रमाणामध्ये चव्हाट्यावर आलेले आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष असू दे किंवा मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना असू दे यांच्यापैकी उमेदवारी कोणाला मिळणार आणि उमेदवाराचा नेमका प्रबळ दावा होणार हे आता ठरलेलं नाही. कालच चंद्रकांतदादा पाटीलने असं विधान केलेलं आहे की महायुतीचे जे त्रिदेव आहेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उमेदवारीचा निर्णय घेतील. त्यानुसार त्रिदेवांची उमेदवारी नेमका काय निर्णय होतोय यावर पुढचं सगळं काय काय अवलंबून असेल. तुम्ही महायुतीचा जर विचार केला तर एकंदरीत वास्तवाचा विचार केला तर महायुतीमध्ये नेमका कुठला पक्षाचा या मतदारसंघावर क्लेम असू शकतो? मगाशी म्हटल्याप्रमाणे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोघांचाही या मतदारसंघावर दावा आहे. कारण राजेश क्षीरसागर हे या मतदारसंघामध्ये 2 वेळा निवडून आलेले आहेत. मागच्या वेळी त्यांनी चांगली लढत दिलेली होती आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून राजेश क्षीरसागर यांनी या मतदारसंघामध्ये मोठा निधीसुद्धा आणलेला आहे. कोल्हापूरसाठी आत्तापर्यंत आलेला नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी निधी आणलेला आहे आणि या सगळ्या विकास कामाच्या आधारे मी एक चांगला सक्षम उमेदवार होऊ शकतो असा त्यांचा दावा आहे. आणि मागच्या निवडणुकीमध्ये सत्यजित कदम यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मतं घेतलेली होती. थोडक्यामध्ये त्यांचा पराभव झालेला होता. त्यामुळे तेही उमेदवारीचे दावेदार आहेत आणि 2014मध्ये भारतीय जनता पक्ष तसा फारसा चर्चेत नसताना सुद्धा 40,000ची मतं महेश जाधव यांनी घेतलेली होती. त्यामुळं या पातळीवर जर बघितलं तर राजेश क्षीरसागर, सत्यजित कदम आणि महेश जाधव हे तिघेही महायुतीचे सक्षम उमेदवार आहेत. तर या सक्षमापैकी नेमका कोणाला महायुतीचे नेते उमेदवारीचा कृपाशीर्वाद देणार यावरची सगळी समीकरणं अवलंबून असतील. तुम्ही एकनाथ शिंदे गटाचा उल्लेख केला, पण महायुतीमध्ये अजून एक नाव चर्चेत येते ते कोल्हापूर उत्तरसाठी, ते म्हणजे क्रिश महाडिक. काय वाटतं याबद्दल? बरोबर आहे की नव्या चेहरा म्हणून भारतीय जनता पक्षाकडून कृष्णराज महाडिक यांचं नाव पुढे आलेलं आहे. कारण गेली काही वर्षामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून कृष्णराज महाडिक यांनी स्वतःची एक प्रतिमा निर्माण केलेली आहे आणि त्या प्रतिमेच्या आधारे त्यांनी एकतर समाजकारण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. कारण त्यांना जे काही सोशल मीडियामधून जो काही निधी येतो तो निधी ते समाजाच्या वेगवेगळ्या कामांसाठी किंवा गरजू उपेक्षितांच्यासाठी वापरात आणायचा अशी त्यांची भूमिका आहे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तशी स्वतःची प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्याचे मोठे फॉलोअरसुद्धा झालेले आहेत. ते केवळ कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर राज्यभरामध्ये फॉलोअर दिसतात. आणि त्यामुळं जर का शीर्षस्थ नेत्याने असा विचार केला की नवा चेहरा भारतीय जनता पक्षाचा कोल्हापूरमध्ये द्यायचा तर एक नवा उमदा चेहरा म्हणून कृष्णराज महाडिक यांना पसंती मिळू शकते आणि त्यांना जर उमेदवारी मिळाली तर ही या मतदारसंघामध्ये चांगली लढत होऊ शकते. पण आता त्यांची खरोखर उमेदवारी शेवटच्या टप्प्यापर्यंत जाणार का हे बघितलं पाहिजे. कारण जसं आपण मगाशी विचार केला की लोकसभेसाठी शाहू महाराज आणि पुन्हा विधानसभेसाठी छत्रपती घराण्यातील उमेदवारी असा जसा पेच जसा काँग्रेस पक्षापुढे असेल तसाच महाडिक आणि भाजप समोर असेल. कारण उत्तरमध्ये जेव्हा कृष्णराज महाडिक यांची प्रबळ उमेदवारी मी जेव्हा बघतो तेव्हा दक्षिणमध्ये ऑलरेडी महाडिक यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. दक्षिण मतदारसंघामध्ये माजी आमदार राहिलेले अमल महाडिक यांना जवळजवळ उमेदवारी निश्चित मांडलेली आहे. त्यामुळं उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदारसंघात एकाच घरातला उमेदवार द्यायचा का याचाही भारतीय जनता पक्ष नेमका कसा विचार करतोय याच्यावर कृष्णराज महाडिक यांच्या उमेदवारीची
पुढचं काही ते सगळं अवलंबून असेल. मतदारसंघाची चर्चा आपण इकडे तुर्तास त्या चर्चेला पूर्ण विराम देऊयात. सर, खूप छान वाटतं तुमची चर्चा करून. तुम्ही तो तुमचा अमूल्य वेळ आमच्या हॅलो महाराष्ट्राच्या टीमला दिला, त्याबद्दल हॅलो महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमकडून मी आपला खूप खूप आभारी आहे सर. धन्यवाद.